आज आपण घरी साहित्य असतं त्यापासून स्वीट डिश बनवत आहे। 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होतं। इथे मी शेवळ्या घेतलेल्या, सगळ्यांच्या घरी शेवळ्या असतातच आणि थोडा ड्रायफ्रूट्सचा वापर करूया। कढई घेतलेली, कढईमध्ये तूप घेतलेले, पोहा खाच्या चम्मचनी 2 चम्मच तूप घेतलेला आहे। नंतर यामध्ये आपण शेवळ्या परतून घेऊया। छान असा गोल्डन ब्राउन कलर येतपर्यंत परतून घ्यायचे आहे। पटकन बनतं ही डिश। आज रक्षाबंधन आहे, भावासाठी काय बनवायचं स्वीट डिश। अचानक भाऊ आलेला, तर काय बनवायचं स्वीट डिश। तर म्हटलं चला आज ही डिश मी माझ्या भावासाठी बनवलेली आहे, तर तुम्ही पण बनवून बघा। शेवळ्या गोल्डन ब्राउन कलर येतपर्यंत होऊ दिलेला। नंतर यामध्ये दूध टाकलेला आहे। आपल्याला किती प्रमाणात बनवायचे आहे त्यावर आपण इथे दुधाचा वापर करू शकतो। शेवळ्या शिजू द्यायच्या आहे। फार वेळ लागत नाही। अचानक स्वीट डिशमध्ये काय बनवायचं कळत नाही, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो। लहान मुलांना तसेच मोठ्यांना पण ही डिश खूप आवडतं। मी तर स्वीट डिश काय बनवायचे म्हटले तर माझ्या घरी ही डिश बनतच असतं। तर आज रक्षाबंधन पण आहे आणि माझ्या दादांनी मला सांगितले नाही की मी येत आहे, अचानक आलेला, तर म्हटलं चला पटकन अशी स्वीट डिश बनवूया दादासाठी आणि तुमच्यासोबत पण शेअर करत आहे। शेवळ्या शिजू द्यायच्या, नंतरच यामध्ये आपण साखर टाकूया। इथे मी साखर कमी प्रमाणात टाकलेली आहे। इथे साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। मी इथे फार जास्त साखर नाही घेतलेली। ज्यांना गोड पाहिजे असेल त्यांनी साखरचे प्रमाण वाढविले तरी चालेल। दुधामध्ये आधी शेवळ्या छान शिजू द्यायच्या, नंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। मिक्स करत राहायचं आणि आपल्याला दूध जास्त प्रमाणात ठेवायचं आहे की कमी प्रमाणात ते आपल्यावर आहे। मी थोडं कमीच ठेवलेलं आहे। छान असे शेवळ्या शिजू दिलेल्या, साखर पण विरघळून गेलेली आहे, या प्रमाणात ठेवलेलं आहे। आणि विलायची पावडर टाकलेले, खोबरकीस टाकलेले आणि आता आपण प्लेटमध्ये घेऊया। छान अशी 5 ते 7 मिनिटांमध्ये बनून स्वीट डिश बनवून घरच्या साहित्यामध्ये स्वीट डिश बनवून तयार होतं। नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय बाय।